PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना, भाग 29. लेखिका प्राची सुळे. येस माय डिअर, उद्याच या सगळ्या गोष्टीचा छडा लावायला घेऊ आणि शपथ आहे माझी मला, मी यातल्या एकालाही सोडणार नाही, प्रॉमिस. तिच्या कपाळावर ओठ टेकवत आरव म्हणाला. कथा पुढे सुरू. रात्र सरली. सकाळची कोवळी किरणं त्यांची आभा फेकत होती. आरव व सॅलीला झोप लागली नव्हती. दोघेही एका अनामिक अदृश्य ताणाखाली होते. सॅली तिचा आवरत होती, पण तिचा मेंदू सतत विचारात होता. नताशा, रुपाली, प्रोजेक्ट ए, सिक्रेट फाईल, हे सगळं एका भयंकर डावाचा भाग आहे. आरवही चेहऱ्यावरून जेवढा शांत दिसत होता त्यापेक्षा कितीतरी पटीने त्याच्या आत विचारांचा, येणाऱ्या संकटांचा सागर उसळत असणार. त्याचं मन होरपळत असणार. सलोनीच्या मृत्यूचं कारण शोधायचं होतं आणि तिच्या बहिणीचा यात संबंध काय आहे हे अजूनच सुन्न करत होतं. डायनिंग टेबलवर शंभू काकांनी नाश्ता लावला. सायली, आरव बसले. शंभू काका, तुम्ही पण आमच्यासोबत बसा, सायली म्हणाली. नाही, तुमचं होऊ दे, मी करेन नंतर. शंभू काका ऐकणार नाही, तिला माहीत होते. दोघांनी नाश्ता केला. तयारी करून ते ऑफिसला जाण्यास निघाले. दोघे कारमध्ये बसले. ऑफिसमध्ये सायली व आरव सिस्टीमवर काम करत होते. त्या लेव्हेंडर फाईलमध्ये एक QR कोड होता, जो डिक्रिप्ट केला गेल्यावर एक दुसरा कोड मिळाला. सायलीने तो एका सिक्रेट सर्व्हरवर ओपन केला आणि एक वर्ड समोर आला. फेज 2 एलिमिनेट. येस. सायली शहारली. तिचा मृत्यू हा प्रोजेक्टचा दुसरा टप्पा होता. म्हणजे आधी आरवच्या बिझनेसला सुरुंग लावायचा आणि नंतर सायलीचा मृत्यू. आरव, आता वेळ नाही. मला वाटतं अविनाश धोका पत्करून त्या दोघांपर्यंत पोहोचला असेल. आपल्याला गिरीपूरच्या गोडाऊनमध्ये जावं लागेल. आत्ताच निघूया. लेट्स डू इट, आरव गंभीरतेने म्हणाला. त्याचवेळी अविनाश कॉलिंग आलं. बोल. व्हॉट? तू खरं बोलतोयस? आरव हलकासा ओरडून बोलला. नताशा आणि तिचा नवरा टोनीही येत आहे? हो, खरंच, अविनाश म्हणाला. तुला माझं लक्षात आहे ना? नो मिस्टेक्स, आरव करड्या आवाजात म्हणाला. प्लीज, तुम्ही लवकर निघा, अविनाश म्हणाला. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. अविनाश होता. आपल्याला आत्ताच गिरीपूरच्या गोडाऊनला निघावं लागेल, त्याने म्हटलं. गिरीपूर गोडाऊन. अविनाश त्या गोडाऊनमध्ये पोहोचला. खूप काळजीपूर्वक तो तिथली पाहणी करत होता व आजूबाजूला नजर ठेवून होता. त्याच्याकडे 2 छुपे कॅमेरे होते. त्याने तिथे ते कोणाला दिसणार नाही असे सेट केले, पण रेकॉर्डिंग व्यवस्थित होईल. आणि पाठीमागून आलेल्या आवाजाने तो एकदम दचकला. तू एकटा आलास? एक हसरा पण धोका देणारा आवाज होता तो, नताशाचा. हो, मीच बोलावलं ना तुला, अविनाश थंड आवाजात बोलला. अविनाश नॉर्मल दिसण्याचा प्रयत्न करत होता. खूप हुशार झालास तू, पण लक्षात ठेव, जर मला जरा तरी संशय आला की तू आरवचा स्पाय आहेस तर. नताशाच्या हातात पिस्तूल होती. तिच्या मागे टोनी हसत उभा होता. त्याचवेळी एक गडगडाटी हसू तिघांच्या कानावर पडले. समोरच्या दारातून रुपाली कर्णिक येत होती. तिच्या चेहऱ्यावर क्रूर हसू व विलक्षण आत्मविश्वास. रुपाली, तू तू इथे कशी? नताशाने आश्चर्याने विचारले. रुपालीपासून काहीच लपून राहत नाही, अगदी छोटी मुंगीसुद्धा. रुपालीची नजर सगळीकडे असते, रुपाली रुबाबात म्हणाली. आरव मल्होत्रा एक मोठं प्यादं आहे, पण सायली ती तर मला वाटलीच नव्हती इतकी स्मार्ट निघेल. आता तिला संपवणं आलंच, रुपाली हसत म्हणाली. अविनाश एकदा रुपालीकडे तर एकदा नताशाकडे बघत होता. ही कुठून आली आणि नताशा हिला ओळखते? त्याला काहीच समजत नव्हते. एक बरे होते की सारं काही रेकॉर्डिंग होत होते. रुपाली, सलोनीचा मृत्यू तू का आमच्याकडून घडून आणलास? ती तर तुझी बहीण होती ना? नताशाने तिला सावधपणे विचारले. भले आम्ही तो ॲक्सिडेंट घडून आणला, पण तुझ्या सांगण्यावरून, नताशा बोलली. सलोनी माझी मोठी बहीण? ती माझं सारं आयुष्य संपायला निघाली होती. आई बाबा सगळ्यांची लाडकी, खूप गुणी. नवरा पटवला तो पण करोडपती. राग यायचा मला, प्रचंड राग यायचा. मग केला प्लॅन.
इथे तू भेटलीस, तुझी सारी कुंडली काढली. पैशांसाठी तू काहीही करू शकतेस माहिती आहे मला. आणि तसंही तू आरवच्या पाठी होतीस. मग सगळं सोपं झालं. रुपाली हसत म्हणाली. अविनाश श्वास रोखून ऐकत होता. ह्या समोर असणाऱ्या दोघी माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग होत्या आणि पाताळ यंत्रेसुद्धा. गिरीपूरच्या गोडाऊनमध्ये तणाव पसरला. नताशा आणि रुपाली समोर उभ्या होत्या. अविनाश त्यांच्यात अडकला होता. त्याच्या कपाळावर घाम, डोळ्यात भीती आणि मनात एकच विचार, आरव आणि सायली लवकर येवोत. रुपाली शांतपणे बोलली. तुला वाटतं आम्ही इतक्या सहजपणे पकडून घेऊ का आम्हाला? माझं प्लॅनिंग परफेक्ट असतं. सलोनी गेली, आता सायली आणि मग आरव. नताशा हसली. सायलीने आमचं गुपित उघडलं. तिचं जगणं आता अशक्यच. तेवढ्यात एक दाराजवळ बारीक स्फोटाचा आवाज आला. धूर झाला. हा आरवचा आवाज सळसळत आला. हात वर. सायली त्याच्या मागे होती. तिच्या हातात गन. तिच्या डोळ्यात घाबरट पण निर्धार दाटलेला. रुपाली, तुझ्यासारख्या बहिणीपेक्षा सलोनीला मृत्यूच परवडला. आरवचे डोळे रक्तसर होते. ओहो, सलोनीचा प्रेमी आणि आता सायलीचा शूर नवरा सॉरी. किती भूमिकांमध्ये खेळतोस आरव? रुपालीने हसत कटाक्ष टाकला. बस झालं. इनफ इज इनफ. तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळणारच, सायली ओरडली. नताशाने अचानक गन उचलली व सायलीवर रोखली. सायली, बाय बाय डार्लिंग. धन. एक गोळी गेली. पण कोणी सायलीवर नव्हे. रुपाली खाली कोसळली. तिच्या खांद्यावर गोळी लागली होती. नताशा, तू मला? रुपाली कोसळताना चित्कारली. गद्धे, जर सगळं माझ्या नावावर आलं तर मी का फाशीवर जाऊ? नताशाचा विश्वासघात स्पष्ट होता. पण त्या क्षणाला अविनाशने मागून धावत येत नताशाला जोरात ढकललं. तिची गन उडाली. आरव, आता! अविनाश ओरडला. आरवने झटक्यात नताशाला पकडलं. सायलीने पोलिसांना कॉल केला. 15 मिनिटांनंतर गोडाऊनमध्ये पोलिसांनी नताशा आणि रुपाली दोघींनाही अटक केली. त्यांच्यावर खून, षडयंत्र, प्रयत्नपूर्वक खोटं विश्व निर्माण करणं, बिझनेस फसवणूक, प्रोजेक्ट ए अंतर्गत हेरगिरी अनेक गुन्हे नोंद झाले. तिन्ही व्यक्ती आता गप्प होत्या. आरवने सायलीकडे पाहिले. डोळे भरून आलेले. तू नसतीस तर कदाचित मी आज इथेच नसतो. सायली हसली. तुमच्यासाठी जीव पण देईन. अविनाश जवळ आला. आरव, माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणून आज आपण सगळे सुरक्षित आहोत. आरवने त्याला मिठी मारली. तू खरा मित्र झालास. काही दिवसांनी मल्होत्रा हाऊस सजलेलं होतं. सायलीचा वाढदिवस होता. रुपाली, नताशा आणि टोनी आता तुरुंगात होते. केस चालू होती. पण साक्षी पुराव्यांनी सायली आणि आरव निष्पाप असल्याचं सिद्ध झालं होतं. सायलीने वाढदिवसाच्या दिवशी एक गिफ्ट उघडलं. त्यात एक छोटंसं लाकडी बॉक्स होता. त्यात एक नाजूक मंगळसूत्र आणि एक चिठ्ठी होती. तू माझं आजचं नाही, आयुष्याचं भविष्य आहेस आरव. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आरवच्या मिठीत स्वतःला पुन्हा एकदा विसावलं. पुणे सेंट्रल जेल. 1 महिन्यानंतर. रुपाली कर्णिकचं शेवटचं पत्र. सायलीला एक पाकिट पोस्टाने आलं. आरवने ते तिच्या हातात दिलं. कोणतंही प्रेषक नाव नव्हतं. तिने ते उघडलं. त्यात एक पत्र होतं, स्वच्छ हस्ताक्षरात लिहिलेलं. प्रिय सायली, माझा शेवट जवळ आला आहे. पण मला मरणापूर्वी काही बोलायचं आहे. हो, मी अपराधी आहे, गुन्हेगार आहे. सलोनीची बहीण असूनही तिच्यावर षडयंत्र रचणारी मी एक दुर्दैवी बहीण आहे. पण मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. सलोनी खरोखर फरिश्ता होती.
तिनं कायम माझं रक्षण केलं. लहानपणी मी खूप चुकायचे, आईवडिलांचा रोष घ्यायचे, पण ती मात्र प्रत्येक क्षणी माझा हात धरून ठेवायची. पण हळूहळू माझा असंतोष, तिच्याबद्दलचा मत्सर, तिचं यश, तिचं सौंदर्य, मिळणारं प्रेम सारंच डोळ्यात खुपायचे आणि शेवटी तिचं प्रेम आरव मल्होत्रा सगळं सगळं माझ्यापासून लांब जात होतं व या रागापायी द्वेषापायीच मी तिला गमावलं कायमचंच. सायली, तू आलीस आणि मला तुझा द्वेष वाटू लागला, कारण तूही तिच्यासारखीच होतीस, नितळ, शुद्ध आणि खंबीर. पण जेव्हा तू नताशाला ओळखून आम्हाला उघडं पाडलं तेव्हा समजलं तू सलोनीपेक्षा वेगळी नेट वेगळी नाहीस, उलट तीच आहेस. तिचं पुढचं रूप. कृपया आरवला सांग की मी माझा मृत्यूच माझं प्रायचित्त आहे. त्याला माफ मला कर म्हणूच नकोस. त्याने माझा गुन्हा कमी होणार नाही. त्याने जशी सलोनीची साथ दिली तशीच तुझी देऊ दे. आता त्याला तू जप. सायली, एक छोटीशी विनंती. माझ्या मृत्यूनंतर मला अग्नी देण्यासाठी आरवला मनव. मी अपराधी, क्रूर आहे, मान्य आहे, पण आता ती सारी आवरणं गळून पडलेत. या सगळ्यांच्या परे गेले मी. मला एक वेगळी दुनिया दिसते, जिथे माझी बहीण सलोनी मला बोलावते, मला मिठीत घेण्यासाठी थांबले. आणि आता मी थांबू नाही शकत. मला जायलाच हवे तिथे. तिचे पाय धरून माफी मागायची आहे. तिच्या कुशीत शिरून खूप रडायचे आहे. सायली, हे पत्र मिळाल्यावर कदाचित मी या दुनियेत नसेन, पण मला माफ कर गं. आरवची ही माफी मागते. केलेली चूक, झालेलं नुकसान भरून येणार नाही, पण आता सारंच संपलं आहे. माझ्यावर शेवटचे एवढे उपकार कर. सलोनीची फक्त नावाची बहीण, पण अंतर्मनाने कधीच सख्खी न झालेली रूपाली. पत्र वाचून सायलीचे डोळे भरून आले. आरव तिच्या शेजारी होता. सायलीने आरवकडे पाहिले. त्याने डोळ्यांनीच मुखसंमती दिली. 3 दिवसानंतर जेल अधिकारीचा आरवला कॉल आला. त्याने रुपालीच्या मृत्यूची बातमी दिली. तिच्या शेवटच्या इच्छेनुसार आरवने तिला विधीपूर्वक अग्नी दिला. तिच्या रूपाने एक अध्याय कायमचा संपला. मल्होत्रा विला. आरव आणि सायली आता फक्त नवरा बायको नव्हते, तर एकमेकांचे आधार, एकमेकांचे अर्धे जीव होते. त्यांचे जीवन फुलत बहरत होते. जिथे सलोनीच्या आठवणी होत्या, पण वेदना नव्हत्या. आरव, आय थिंक आय कॅन फील सलोनी. आज ती जिथे कुठे असेल ती सुखी असेल. सायली शांतपणे बोलली. येस माय डिअर, आरव भाऊ होत म्हणाला. सायली डोळे मिटून त्याच्या छातीवर विसावली. त्यांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आशेचा किरण घेऊन येणारच असेल, हीच ग्वाही त्यांचे मन देत होते. 4 वर्षांनी पुढे एक नवं चॅप्टर. पावसाच्या सरी खिडकीला अलगट टेकत होत्या. झाडांच्या पानांवरून ओघळणारे थेंब, हवेतले मृदगंध आणि त्यात मंद वाऱ्यावर फिरणारा एक नाजूक नाजूक गंध सायलीच्या केसांचा. आरव उठून तिच्याकडे पाहत होता. ती खिडकीजवळ पाठमोरी उभी होती. केस पाठीवर मोकळे, हातात गरम कॉफीचा कप आणि गालावर मंद हसू. त्या हसऱ्या चेहऱ्याने आरवची सकाळ सुंदर केली होती. तू तेव्हाही अशीच असशील का, जेव्हा आपल्या लग्नाला 50 वर्ष होतील? आरव तिला हातांचा विळखा घालत खोडकरपणे म्हणाला. हो, का नाही? तुम्हाला मला जशी पाहायची आहे तशीच राहील, सायलीच्या डोळ्यात आर पार बघत म्हणाले. दोघे हसले, पण त्या हसण्यामागे एक खूप मोठी लढाई जिंकलेलं समाधान होतं. सायलीने आरवच्या मदतीने एक नवीन मल्होत्रा ग्रुपची स्थापना केली. ज्यामध्ये स्त्रियांना उद्योजक बनवणं, अपंग मुलांसाठी टेक एज्युकेशन, ग्रामीण भागात हेल्थ ॲक्सेस सिस्टीम, शाळा चालवणे. सायली या सर्व प्रकल्पांचं नेतृत्व करत होती. तिची ओळख फक्त आरव मल्होत्राची बायको नव्हती, ती स्वतःच्या कामगिरींनी उद्योजकांमध्ये आदराचं स्थान बनली होती. सायली कितीही बिझी असली तरी थोडा वेळ का होईना ती बागेत जायची. लावलेली फुलझाडं पाहायची, निगा राखायची. तिची आवड होती ती. बागेत असताना तिच्या मागून एक भारी नाजूक गोड आवाज आला. मम्मा. आणि सायलीने वळून पाहिलं. एक छोटीशी गोंडस सुंदर परी शंभूकाकांच्या हातात होती आणि ते तिच्याकडे येत होते. केस जरा कुरळे, डोळे आरवसारखे, हसरी आणि गोरी पान सायलीसारखी. हो, आरव आणि सायलीच्या संसारवेलीवर फुललेलं सुंदर फूल. त्यांची मुलगी आरव होई. हे माय बेबी, किती गोड आहेस तू. आणि दादूंना असा त्रास द्यायचा नाही पिल्लू. दादू थकतात ना. सायलीने तिला घेऊन व गालगुच्या घेत म्हटले. काही त्रास होत नाही ग, माझी नात आहे. तिचा दादू लाड तर करणारच ना. शंभू काका हसून बोलले. सायली बेटा, मी मंदिरात जाऊन येतो. काही काम आहे का, त्यांनी विचारलं. नाही काका, जा तुम्ही आणि गाडी घेऊन जा, मी ड्रायव्हरला सांगते. अगं नको, मी जाईन चालत. नाही, अजिबात नाही, तुम्ही गाडीनेच जात आहात. सायलीने हट्टाने त्यांना गाडीने पाठवले. शंभू काकांची ते दोघेही व्यवस्थित काळजी घेत होते. आरोहीची किलबिल चालूच होती.
की आरवने मागून येत तिच्या डोक्यावर किस केलं. माझ्या 2 प्रिन्सेस एकत्र दिसल्या की मला काहीच नको, तो म्हणाला. आरोही मल्होत्रा. आरव आणि सायलीचं प्रेमफळ होतं. सायली व आरव एका खास प्रोजेक्टवर काम करत होते. एक NGO, सलोनी स्पिरिट्स फाउंडेशन, जी भावनिक, मानसिक आणि कायदेशीर मदत देईल अशा महिलांसाठी होती, ज्या फसवणुकीला बळी पडल्या आहेत किंवा ज्यांचा गैरवापर केला गेला आहे. सलोनीचं फक्त नाव फोटो फ्रेममध्ये नको, तिची आठवण लोकांचं आयुष्य बदलण्यात दिसली पाहिजे, असं सायलीचं मत होतं. आरवने तिच्यासाठी ती संस्था उभारली आणि सायलीने तिला चालवायला सुरुवात केली होती. त्या रात्री सायली आणि आरव गच्चीवर बसले होते. डोक्यावर चंद्रप्रकाश, मंद शांत वाहणारा वारा आणि खाली सायलीच्या मांडीवर झोपलेली आरोही व दोघांच्या हातात वाईनचा ग्लास. एक बोलू का? सायली अतिशय मधाळ स्वरात बोलली. तू सांगायचे. आरव तिचा हात हातात घेत बोलला. माझं सगळं स्वप्न पूर्ण झालंय, पण अजून एक राहिलंय. काय? आणि सायलीचा चेहरा लाल झाला. काय? सांग ना सायली. दुसरं बाळ. आरोहीला भाऊ किंवा बहीण. सायलीने लाजून डोळे मिटले. ओ व्हॉट? कम अगेन? आरव खुशीने खळखळून हसला. तिचा सुंदर चेहरा वर केला. खरं सांगू, माझ्या मनातलं बोललीस. एवढी अफाट संपत्ती, 3-4 मुले तरी हवीतच. आरव सायलीला मिठीत घेत म्हणाला. सायलीच्या चेहऱ्यावर तर 1000 कमळे फुलली. कसं असतं ना, समोरून पौर्णिमेचा पूर्ण गोलाकार दुधाळ चंद्र बघताना खूप छान वाटते, पण त्याचवेळी त्याचा तो प्रभाव कुठेतरी पडत असतो आणि काही अनैसर्गिक गोष्टी घडत असतात. डोहाचं पाणी वरून जेवढं शांत वाटते, तेवढीच उलथापालथ त्याच्या तळाशीही होत असते. आरव सायलीचं आयुष्यही अशाच एका सुंदर रेषेवरून जात आहे, पण कदाचित ती रेष पुढे पुसलेली अथवा दुभंगलेली असेल तर. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. धन्यवाद.